पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना ISIनं त्यांची कार्यपद्धती कशी बदलल्याचं पाहायला मिळतं। कारण भारतातील संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी ISI कडून अधिकारी आणि महत्त्वाच्या लोकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं जातं आणि त्यासाठी चक्क भारतीय नंबर्सचा वापर केला जात असल्याचं समोर आलंय। ISIच्या एजंटच्या हाती भारतीय सिम कार्ड, हनी ट्रॅपसाठी भारतीय क्रमांकांचा वापर, भारतीय अधिकाऱ्यांसाठी पाकचं जाळं, पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या हसीनचा दावा। DRDOचा 75 वर्षीय शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर ते आता नौदलाला सेवा पुरवणाऱ्या खासगी कंपनीचा इंजिनियर 27 वर्षांचा रवी वर्मा, पाकिस्तानच्या हनी ट्रॅपच्या जाळ्यात फसणारे असे अधिकारी आणि महत्त्वाच्या खात्यात काम करणारे कर्मचारी। पाकिस्तानची दहशतवादी संघटना ISIनं अशा देशद्रोह्यांना फसवण्यासाठी खास यंत्रणाच कामाला लावल्याचं समोर आलंय। भारतीय सैन्याची संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी ISIनं भारतीय अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचे प्रयत्न सुरू केले। या अधिकाऱ्यांना ते कोणाला माहिती देत आहेत हे कळू नये म्हणून भारतीय मोबाईल क्रमांकांचा वापर केला जात असल्याचंही उघड झालं। हेरगिरीच्या आरोपात अटकेत असलेल्या मोहम्मद हसीनच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। हसीननं अनेक नंबर्स पुरवल्याची कबुली दिली, त्यामुळे याच नंबर्सवरून भारतीय अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढलं जात असल्याची शक्यता आहे। भारतीय सिम कार्डद्वारे हनी ट्रॅप टाकण्याचा पाकिस्तानचा हा डाव आहे। पण अशा वेळी सर्वांनी आपल्या जवळच्या लोकांवर लक्ष ठेवावं, जेणेकरून त्यांच्या हातून आपल्या देशाशी गद्दारी होणार नाही अशी अपेक्षा जाणकार व्यक्त करतायत। कुणालाही ट्रॅप करणार नाहीत, तर ट्रॅप अशाच लोकांना करतील की ज्यांच्याकडनं काही माहिती मिळू शकेल। मग ती आपल्या सैन्याच्या संदर्भात असेल, आपल्या मोठे मोठे जे कारखान्याचे संबंधित असेल, ॲटॉमिक एनर्जीच्या संदर्भात बरीचशी कारणं आहेत आणि तिथे ही माहिती कोण देऊ शकतं, कोण पुरवू शकतं, अशांना ते ट्रॅप करतात। महिला मुलींच्या पायी आपल्या देशाची संवेदनशील माहिती दहशतवाद्यांना पुरवणाऱ्या देशद्रोहींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी। पण यातून धडा घेत इतरांनीही सतर्क होण्याची गरज आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।